पाचोरा भाजपच्या वतीने आमदार एकनाथ खडसेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन. रेव पार्टीचा महिला शोषणावरून राजकारण तापलं. नमस्कार मंडळी, मी नरसिंग भुरे आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज पाचोरा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ संतापाचा ज्वालामुखी फुटला. महिला लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी प्रांजल खेवलकर यांची पाठराखण करणारे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर पाचोरा भाजप कार्यकर्त्यांनी संतप्त हल्लाबोल केला. अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी थेट जोडे मारो आंदोलन राबवलं. खडसे यांचा बॅनर उभा केला आणि जोडे बरसावले. हे प्रकरण काय होतं आपण थोडं बघूया आणि आता सध्या काय चालू आहे ते सुद्धा जाणून घेऊया. मागे जुलैमध्ये पुण्यात झालेल्या घटनेमध्ये एकनाथ खडसेंचा जावई डॉक्टर प्रांजल खेवलकर यांना रेव पार्टीमध्ये रंगी हात पकडण्यात आले आणि त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी पुण्यातील एका फ्लॅटमध्ये त्यांच्यासह 2 महिलांना व त्यांच्या मित्रांनाही रेव पार्टीला लागणाऱ्या सामानासह ताब्यात घेण्यात आलं होतं. भाजपचे म्हणणं आहे की आमदार एकनाथ खडसे त्यांच्या जावयाला पाठीशी घालत आहेत, म्हणून आज त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ऍक्शन मोड मध्ये आले आहेत. त्यांनी या घटनेची चौकशी करून डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्यावर अश्लील व्हिडिओ, मोठ्या संख्येने महिलांचे 252 नग्न व्हिडिओ, 1497 फोटो मोबाईल मध्ये आढळल्याचे गंभीर आरोप उपस्थित केले आहे. या घटनेवरून राज्यात राजकारण तापले असून या घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे. या घटनेवरून आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटलं आहे की जर माझा जावई दोषी असेल तर त्यांना शासन व्हावं, परंतु जर यावर राजकीयरित्या अडकण्यात आला असेल तर मी त्यांना माफ करणार नाही, असे ठणकावून सांगितलं आहे. पाचोरा येथे भाजपच्या वतीने झालेल्या निषेध आंदोलनात जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील, शहराध्यक्ष दीपक माने आणि भाजपचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पण माझ्या या सर्वांना थेट प्रश्न आहे, महिला शोषण करणाऱ्यांना आणि त्यांच्या पाठराखण करणाऱ्यांना अशा प्रकारे रस्त्यावर उतरून जोडे मारून निषेध करणं योग्य आहे का? की त्यांना निवडणुकीत आणि कायद्यांच्या मार्गानेच संपवणं हाच खरी लोकशाहीचा मार्ग आहे? तुमचं मत काय नक्की कमेंट मध्ये लिहा, कारण आजचा प्रश्न फक्त पाचोऱ्याचा नाही, त्या प्रत्येक शहरातील लोकांच्या स्वाभिमानाचा आहे. आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.